अर्थपूर्ण संवेदना म्हणजे डॅश डॅश होय. बघा, अर्थपूर्ण असणारी संवेदना म्हणजे डॅश डॅश होय. बघा, TET 2024 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. प्रेरणा, प्रतिसाद, अर्थ की अवबोध. बघा, अर्थपूर्ण संवेदना याला काय म्हणतात? याला अवबोध म्हणतात. काय म्हणतात? अवबोध. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. हा, आता ज्यावेळेस एखाद्या संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्यावेळेस अवबोध होतो आपल्याला. बघा, या ठिकाणी आपण समजून घेऊया. पहा, संवेदनेला अर्थ लागला की तिचे अवबोधात रूपांतर होते आणि संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचे काम हे कोण करतं? तर आपले मन करत असतं. संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचं काम कोण करतं? तर आपले मन त्या ठिकाणी संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचं काम हे करत असतं. आता अवबोध आणि संवेदनेचा अर्थ जो आहे एका सूत्ररूपाने लिहिता येईल. जसं की बघा, या ठिकाणी संवेदना अधिक अर्थ, संवेदना अधिक अर्थ म्हणजेच काय? अवबोध झाला आणि अवबोधमधून जर अर्थ काढला तर काय होते? संवेदना होते. ओके. अवबोधातून जर अर्थच काढून टाकला तर त्या ठिकाणी संवेदना होईल. ओके. चला, क्लिअर आहे सर्वांना? बघा, ही कन्सेप्ट सर्वांना समजली असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केली. बघा, उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी बुद्धिमत्तेची व्याख्या कोणी केली आहे? पर्याय बघा, स्टर्न, ॲरिस्टॉटल, स्किनर आणि ॲडम्स. विद्यार्थी मित्र, TET 2024 मध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. बघा, तर उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता ही जी व्याख्या आहे ही आहे ॲडम्स यांची. कोणाची आहे? ॲडम्स. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, काय म्हणतात ॲडम्स? ॲडम्स म्हणतात की उपयोजित विचार म्हणजे काय होय? बुद्धिमत्ता होय. उपयोजित विचार म्हणजे काय? बुद्धिमत्ता. त्याला आपण इंटेलिजन्स, IQ असं म्हणतो. ओके. बुद्धिमत्ता काय? तर IQ, इंटेलिजन्स, ज्याला आपण म्हणून ओळखल्या जातो. ओके. आणि उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता ही जी व्याख्या आहे ॲडम्स यांची आहे. ओके. बघा, आता बुद्धिमत्तेसंबंधित ज्या ज्या शास्त्रज्ञांच्या व्याख्या आहेत त्या आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत. त्याची एक नोट्स आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. त्याकरता तुम्हाला करायचं काय तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, ती जाऊन ती डाउनलोड करायचं आहे. ओके. चला.